बाहेर लोक बसतात सगळे, आतमध्ये काही गिराईक येत नाहीये. परत बाजार बिजार चालू आहे, त्याच्यामुळे अजिबात गिराईक नाही. गेले आम्ही 22 वर्षापासून इथे आतापर्यंत अशी मंडई झाली नाही. तुम्ही पण बघताय, आम्ही आणतोय माल, देतोय फेकून, परत आणतोय, अशी आमची भरपूर नुकसान चालू आहे सध्या. कोणत्या पक्षाची सत्ता महानगरपालिकेवरती येणं गरजेचं आहे, काय वाटतं? राजकीय म्हणजे आता सध्या तर काही सांगू शकत नाही. आता आयात निर्यात असं चालूच आहे इथं. पाण्याची सोय नाही आहे. पाणी का ते स्वच्छ येत नाही. पाण्याची नाला पाहिजे, पियाचं पाणी पाहिजे. ते दोन ते किती वेळ झालं टाकी साफ झाली नाही. तुमचं अडचणी काय नाही, आम्हाला इथं आणून ठेवलंय. बाहेर जे लोक आहेत ते धंदा करून जातात, आम्हाला इथं गिरायक नाही, काय नाही. आम्ही इथं बसलोय, आम्ही बाहेर गेलो तर अतिक्रम होत आहे. आमची मंडई बनवायला म्हणजे बनवायची तयार होती, तेव्हा जे लोक इथे धंदा करतात, समजा इंदिरानगरमध्ये रहिवासी, त्यांना कशा पद्धतीतली मंडई पाहिजे हे गृहीत धरून यांनी मंडई बनवायला पाहिजे होती. खरं म्हणजे आता गाळे बनवले 5 बाय 5 फुटाचे, याच्यामध्ये आमच्या 2 पाट्या पण किंवा 2 आयटम पण बसू शकत नाहीत. प्रभाग क्रमांक 8 मधील भाजी मंडईमध्ये आहोत आणि या ठिकाणचे काही नागरिक आहेत, भाजी विक्रेते आहेत, फळ विक्रेते आहेत किंवा ग्राहक आहेत, या ठिकाणचे नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहे. खरं तर आपण बोललं तर योग्य आणि चांगला उमेदवार त्या ठिकाणी निवडून जाणार आहे आणि तोच उमेदवार त्या ठिकाणी आपलं नेतृत्व करणार आहे, आपल्या समस्या अडीअडचणी सोडवण्याचं काम करणार आणि म्हणूनच या ठिकाणी नागरिकांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय, त्यांच्या मनामध्ये काय, हे जाणून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. दादा नमस्कार, आपला आवाज मध्ये स्वागत आहे. नाव काय आपलं? सुरेश दगडू राक्षे. अच्छा, किती वर्षापासून इथे राहत आहेत? इथं 20 वर्षापासून. 20 वर्षापासून. आता ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आपली निवडणूक सुरू आहे. या ठिकाणी कशी परिस्थिती आहे, काय काय विकास कामं झाली आहेत, काय बाकी आहे? कामं झालेली आहे भरपूर. हा. भाजीचे बाहेर अर्धे लोक बसतात, अर्धे इथं बसतात. म्हणजे एकाच ठिकाणी जे काही मार्केट आहे ते होणं गरजेचं आहे. फळ विक्रेते असतील किंवा भाजी विक्रेते असतील, त्यांच्यासाठी सुविधा होणं गरजेचं आहे. आणखी काय समस्या आहेत किंवा काय काय विकास कामं या ठिकाणी झालेली आहेत? कामं इथं मंडईची झालेली आहे तशी. आता निवडणूक होत असताना एक कॉमन प्रश्नावरती आपण बोलूयात, गप्पा मारूयात, की निवडणुकीला जे उमेदवार उभे आहेत त्यांना मतदान करताना मतदारांनी त्या उमेदवाराला पाहायचं, त्यांचा पार्टी पक्ष पाहायचा, की त्यांनी केलेली विकास कामं, नेमकं काय पाहिलं पाहिजे? विकास कामं. आता तुमच्या या प्रभाग क्रमांक 8 मधून कोणते कोणते उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत, त्यांचा पक्ष नेमका कोणता कोणता काय? काही सगळेच आहे. सगळेच आहेत. दादा खूप हुशार आहेत आणि सुज्ञ आहेत. दादांसोबत आपण बोलूया. दादा नमस्कार, नाव काय आपलं? सुधाकर महाजन. आता ही निवडणूक होती आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची. आपण खरं तर बोललं पाहिजे, म्हणून तर त्याच्यानंतर चांगला उमेदवार निवडून जाणार आहे, आपली माहिती लोकांपर्यंत पोहोचणार आहे. काय काय विकास कामं झाली ते काय काय बाकी आहे? विकासच आहे सर. विकासच आहे. नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा असतात, नळ, पाणी, गटार, रस्ते, वीज, आरोग्य, हे सगळे प्रश्न इथले सुटलेत का, की कोणता एखादा असा प्रश्न आहे की जो प्रलंबित आहे अजून? नाही आहे, संपले. प्रश्नच नाही इथं काही. प्रश्नच संपले झालेले बघा मग. झालेले आहेत. अच्छा, काय कोणत्या पक्षाची सत्ता महानगरपालिकेमध्ये येऊ शकते? ते काय सांगू शकत नाही. आम्ही काय एवढं नाही. आम्ही भाजी विकणे, घरी जाणे, परत सकाळी उठणे, भाजी आणणे आणि विकणे. आपण मार्केटमध्ये जाऊयात आणि जे काही फळ विक्रेते आहेत, भाजी विक्रेते आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. या ठिकाणी एक दादा आहे, त्यांच्याशी बोलूयात. खर तर ते फळ विक्रेते आहेत. दादा नमस्कार, नाव काय? नमस्कार, रोहित गावाने. रोहित दादा गावाने, म्हणजे स्थानिक आहेत की तुम्ही? हो. काय इथे राजकीय परिस्थिती कशी आहे? राजकीय परिस्थिती आता सध्या तर काही सांगू शकत नाही. आता आयात निर्यात असं चालूच आहे इथं. आता आयात निर्यात चालू आहे. तेव्हा काही सांगू शकत नाही प्रॉपर. पण 2017 नंतर आता निवडणूक होतीये 2025 मध्ये, तसं 2026 लाच मतदान आहे 15 जानेवारीला. 8 ते 9 वर्ष गेलेले आहेत मध्ये. तर कसं काय इथलं वातावरण? वातावरण तर शांतच आहे, कारण प्रभाग हा शांत आहे. एवढं हे प्रभागात बाहेरच्या प्रभागापेक्षा एवढं काही हे नाहीये. वातावरण शांत आहे इथं. म्हणजे रस्सीखेच दिसत नाही उमेदवारांची. नाही एवढे, कारण की जास्त पॅनल नाही, 2च पॅनल होऊ शकतात आताच्या परिस्थितीत जर असं. कोणत्या कोणत्या पार्टी पक्षाचे? आता भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 2 पॅनल दिसतात सध्या तरी. अजून पुढे कळतील. काही इच्छुक असलेले उमेदवार कोण कोण आपल्यापर्यंत आलं होतं? काही शब्द दिलाय का, की आमच्या पाठीमागे उभं राहा, असं काही आश्वासन वगैरे केलंय का, आव्हान? नाही, असं अजून काही नाही कोणाचं. नाही. तुम्ही किती वर्षापासून इथे व्यवसाय करताय? आता इथं 9-10 वर्ष झाले. 9-10 आधी वर्ष झाली. बाहेर चौकामध्ये होतं,
आता ही मंडई चालू झाली. आता तिथे काय पावती वगैरे असते? नाही हे काय नगरपालिकेची मंडई आहे, ही चालू नव्हती. आपले विलास मडगिरी त्यांनी स्वतःच्या प्रयत्नाने मंडई चालू करून दिली आणि ते तेव्हा ही चालू झाली. हम्म. काय अडचण येते इथे? सगळ्या सुविधा आहेत की काय अडचण आहे? काही अडचण काही नाही. आता आमचे नगरसेवक तसे चांगले आहेत, म्हणजे काय अडचण असल्या लगेच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. बाकीचे प्रभाग कसं 2 वेळा जा 3 वेळा तसलं काही नाही. इथं एकदा गेलं का काम होतंय असं आहे. काम होतंय हा. आणि ते तर महत्वाचं आहे की काम झालं पाहिजे आपलं. नगरसेवक आपण एकदा गेलं का आपलं काम होतंयच या प्रभागात तरी असं दिसून येतंय. पण आता इथून कोण कोण इच्छुक आहे? राष्ट्रवादीचे असतील, भाजपचे असतील, काँग्रेसचे असतील, मनसेचे असतील किंवा इतर कोणत्या पार्टी पक्षाचे कोणते कोणते उमेदवार इच्छुक आहे? तू मनमोकळेपणाने बोलू शकते, हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. नाही आता इच्छुक तरी आता बरेच जण आहेत. हा. त्याचे 9-10 जण आहेत. माहितीतले कोण कोण आहे आता जे तुला माहितीतले- आठवतात तेवढे सांगू शकतो? आता काही नगरसेवक असलेले आहेत, आता काही त्या याच्यामध्ये आहेत. कोण कोण होतं इथं नगरसेवक? आता विलास मडगिरी होते, विक्रांत लांडे होते, हा, परत नम्रताई लोंढे होते हा. आणि अजून एक तिसरे आहेत सीमाताई सीमाताई साळवे. सावळे. अच्छा, साबळे. अच्छा. म्हणजे हे 4 जणांनी नेतृत्व केलेलं आहे. पुन्हा आता निवडणुकीला ते सामोरे जातील तर कशा पद्धतीनं लोकांचा रिस्पॉन्स राहू शकतो? आता त्यातले 2 तरी आहेत आता, म्हणजे हा. प्रॉपर येऊ शकतात अशी आम्हाला तरी वाटतंय. कोण कोण 2? नाही, ते नाही सांगू शकत आता. समजून जनतेने समजून घ्यावे ते. जनतेने समजून घ्यावं. पण कोणत्या पक्षाची सत्ता महानगरपालिकेवरती येणं गरजेचं आहे? काय वाटतं? सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत, विकास कामं झाले पाहिजेत, या दृष्टिकोनातून कोणता पक्ष तुला योग्य वाटतो? राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा की इतर दुसरा कोण? पक्षाचं तर काही सांगू शकत नाही. आता काय आहे, जो समजा राष्ट्रवादीचा असेल तो बीजेपी जातोय, बीजेपीचा राष्ट्रवादीचा आहे. त्यामुळे पक्षाचं तर सांगू शकत नाही. जो माणूस चांगला आहे तो नक्कीच चांगलं काम करेल, एवढं तर सांगू शकतो. फक्त आता माणूस सांगू शकतो, हा, पक्ष नाही. ते कारण विश्वासच राहिला पक्षाचं हे राहिलंच नाही का आता. नाही. पक्ष म्हणजे हे बघायचं नाही. मोठ्या लेवलला खासदारकी त्यावेळी आपण सांगू शकतो की बाबा लोकसभेला लोकसभेच्या वेळेस सांगू शकते. हे आता स्थानिक लेवलला पक्ष वगैरे काय, फक्त जो माणूस चांगला तोच, मग तो कोणत्याही पक्षाचा असू दे. तर दादानं खूप चांगल्या पद्धतीच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. इतरही काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात आणि त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. या 30-35 वर्षामध्ये तुम्ही या ठिकाणी राहतायत, काय काय विकास कामं झाली, काय बाकी आहे? विकास भरपूर झालेला आहे. हो, काय त्याच्यामध्ये सांगू काय? रस्ते झालेले आहेत. बऱ्याच ठिकाणी नागरिकांसाठी सुविधा भरपूर झालेल्या आहेत. प्रगती आहे. प्रगती आहे. आता निवडणूक होती आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची, कुणाची हवा? हे आता बघू कोणाचे. हा, टाइम आधी. टाइम आहे. हा, तरी पण काय अपेक्षा आहे तुमच्या या ठिकाणी? काय काय काम होणं गरजेचं आहे? काय कोणते कोणते प्रश्न बाकी आहेत? काय विकास कामं झाली? काय रोड वगैरे स्वच्छ ठेवायचं आणि रोडचं काम करायचं कसं. ज्या ठिकाणी तुम्ही भाजी विक्रीला आहात या ठिकाणी सगळे सोयी सुविधा आहेत का? तर पाण्याची सोय नाहीये. पाणी ते स्वच्छ येत नाही. पाण्याचे नळ पाहिजे, पियाचं पाणी पाहिजे. ते 2-2 किती दिवस झाले टाकी साफ झालेली नाहीये. जे प्रसाधन गृह त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे ते व्यवस्थित आहे का? सगळ्या गोष्टी तिथे हे व्यवस्थित आहे. इकडे ते वॉचमॅन नाहीये. रात्रीभर चोरी होते. आता मागे जर मी पाहतो आहे तुमच्याच मागच्या बाजूला कॅमेऱ्यात पण दिसतंय, खरं तर भाजी विक्रीची ओटी आतमध्ये आहे आणि तुम्ही जे आहेत ते पार्किंगच्या एरियामध्ये आहे, असं का? ते जगा किती आहे? 5x5 मध्ये काय बसणार? माणूस पण बसू शकत नाही आतमध्ये. मग हा, हा, रोडवर सर्व आत गाडी आहे. इकडे कोणी आतमध्ये ग्राहक येत नाहीये. इकडे आतमध्ये येत नाहीये. काय काय इथे प्रश्न प्रलंबित आहेत किंवा काय समस्या अडचणी काय येत आहेत? आमच्या अडचणी काय नाही, आम्हाला इथं आणून ठेवलंय. बाहेर जे लोक आहेत ते धंदा करून जातात, आम्हाला इथं गिरायक नाही, काय नाही. आम्ही इथं बसलोय. आम्ही बाहेर गेलो तर अतिक्रम होतोय. दुसरं काय नाही आमचं. सगळ्यांना समान न्याय असला पाहिजे. हो, सगळ्यांना एकाला एक दुसऱ्याला एक असं नको. नकोय. आम्हाला इथं गिरायकच नाही. आम्ही हे का तुम्हाला दिसतंय का कोणी आहे का इथं? लोक बाहेर येतात, धंदा करतात, निघून जातात. आम्ही इथले असून आम्हाला गिरायक नाही. बाहेरची लोक टेम्पो भरून घेऊन येतात, धंदा करून जातात. रस्त्याच्या कडेला कुठंतरी गाडी उभी. हा, प्रत्येक रोडला आहेत. आता ही जी निवडणूक होती आहे, खरं तर ही निवडणूक याच्यासाठीच असते
की आपले जर काही स्थानिक नागरिकांचे, व्यापाऱ्यांचे, व्यावसायिकांचे प्रश्न असतील तर ते आपल्या लोकप्रतिनिधीकडे मांडायचे आणि त्यांनी ते महानगरपालिकेच्या माध्यमातून सोडवणं अपेक्षित असतं. तर काय मागणी कराल तुम्ही आता या निवडणुकीच्या माध्यमातून उभे असलेल्या उमेदवारांकडे? आम्ही मागणी करणार बाहेरची बंद करा, नाही तर आम्हाला बाहेर न्या, नाही तर बाहेरच्या आतमध्ये आणा. ही मागणी करणार आम्ही. इथे व्यवसाय करत असताना सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत का? म्हणजे तुम्हाला बसण्यासाठी जागा असेल, प्रसाधनगृह, कारण तुम्ही लेडीज आहात तर इथं वॉशरूम पण असणं तेवढंच गरजेचं. तिथं नाही, तिथं पाणी नाहीये, आम्ही काय जाणार आहे तिथं? पाणीच नाही, आम्ही आमच्या घरी जातो. म्हणजे वॉशरूमची सुद्धा अडचण आहे. आहे पण पाणी नाहीये, नळ पाणी. नाहीत. नळ नाही, हम्म. लाईट वगैरे सगळं हा, व्यवस्थित लाईट आहे? आहे, लाईट आहे. हे कॉर्पोरेशनचीच आहे. हो. अच्छा. तर ह्या होत्या ताई, व्यावसायिक आहेत, त्यांच्या सुद्धा आपण भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे दादा आहेत आपल्यासोबत, त्यांच्यासोबत आपण बोलूयात. दादा नमस्कार, नाव काय आपलं? नमस्कार, राजू माझे नाव. हा हा. आता निवडणूक सुरू आहे, कसं काय तुमच्याकडं वातावरण? वातावरण आहे बरंच आहे, अजून काय एवढं तर जोरात चालू नाही. कोणत्या उमेदवाराचा किंवा पक्षाचा बोलबाला आहे जास्त? तसं मी एवढं सांगू शकत नाही परफेक्ट. आहे सगळे उमेदवार तगडाच उमेदवार आहे सगळे. कोण आलं होतं का तुमच्याकडे मतदान करा, आशीर्वाद राहू द्या म्हणायला? नाही, अजून कोण एवढं आलं नाही. हळूहळू येतील आता याच्या पुढे. काही तर व्यापार करत असताना काय अडचणी येत आहेत का? सगळ्या गोष्टी आहेत तुमच्यासाठी? नाही, काही गोष्टी बरंच गैरसोय आहे इथं. आतमध्ये आणल्यापासून बाहेरचे दुकानं बंद नाही होत, त्यांच्यामुळे इकडे गिऱ्हाईक आतमध्ये येत नाही. फक्त ठराविक आपलं 4 दुकान आहेत तिथं. ठराविक लोकांनाच माहिती आहे. बाहेरचे जे येणारे गिऱ्हाईक ते येत नाही, ते बाहेरच थांबतात तिकडं. बाहेरचे सगळं बंद करायला पाहिजे, सगळ्यांना आतमध्ये आणलं पाहिजे. आणि बरंच गैरसोय आतमध्ये, टॉयलेट बाथरूम मध्ये तिथं हे नळ वगैरे नाही, सगळं सोडून मोडून स्टोरी करून नेले. हे सगळं अशी गोष्टीची प्रॉब्लेम आहे. काय होणं अपेक्षित आहे, तुमची मागणी काय असेल? हे जे लोकप्रतिनिधी आता निवडून येतील, उभे असलेले कोणीतरी 4 जण इथून निवडून येणार आहेत, त्यांच्याकडे तुमची काय डिमांड असेल, मागणी काय करा? डिमांड काय, आपलं सगळं व्यवस्थित इथं चालू करून द्यावं, सगळ्याला आतमध्ये आणलं पाहिजे दुकान, सगळ्यांची दुकान चाललं पाहिजे व्यवस्थित, धंदा व्यवस्थित चालला पाहिजे. ही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हाच आमची मंडई बनवायला म्हणजे बनवायची तयार होती, तेव्हा जे लोक इथे धंदा करतात समजा इंद्रियानगर मध्ये रहिवासी, त्यांना त्यांना कशा पद्धतीतली मंडई पाहिजे हे गृहीत धरून यांनी मंडई बनवायला पाहिजे होती खरं म्हणजे. आता गाळे बनवले 5 बाय 5 फुटाचे, ह्याच्यामध्ये आमच्या 2 पाट्या पण किंवा 2 आयटम पण बसू शकत नाही. आता याच्यामुळे आम्ही आता सध्या बाहेर बसलो, पण बाहेर बसल्यावर पण आम्हाला लोकांना त्रास आहे. बाहेर लोक धंदा करून येतात, आम्हाला मध्ये धंदा नाही, अजिबात काहीच नाही. हे पण त्यावेळेस गृहीत धरायला पाहिजे होतं आम्हाला. आता हे मंडईमध्ये भिंती बाय बांधून ठेवल्यात, इकडचा माणूस पलीकडे दिसत नाही, पलीकडचा माणूस अलीकडे दिसत नाही, त्याच्यामुळे ते मंडई पण आम्हाला गैरसोयीची बनवलेली. तरी हे मंडई थोडी सुधारणा करून द्यावी आम्हाला, हे पण त्यांच्याकडे विनंती आहे. 2 गाड्या करून द्यावं, म्हणजे एका गाड्यामध्ये ऍडजस्ट होत नाही, 2-2 गाड्या दिल्या पाहिजे. ते भिंत जे बांधलेत ना, कस्टमर आतमध्ये आल्याशिवाय दुकान दिसत नाही पूर्ण, फक्त वरचं शेड पाहिजे. गाड्या फक्त अशी वाटा असलं तर चालतंय. हा, हे आमचं एक प्रमुख मागणी आहे मंडईमध्ये, कारण आम्ही इथून आता बाहेर जाऊ शकत नाही समजा थोडक्यात, किंवा नाही तर दुसरा पर्याय पण नाही, आम्हाला बाहेर जावंच लागेल, दुसरा पर्याय पण नाही आमच्या पुढे. आता आम्ही आता एक निवडणूक होजेपर्यंत आम्ही वाट बघतोय सगळेजण, ते थोडक्यात विचारामध्ये, त्यांच्याच विचारामध्ये आणखी बाहेर जावं धंदा करू रस्त्यावरती. पण जर तुम्ही इथे आहात, जर बाहेर गेले तर बाहेर बसून देतात का? नाही, सर्वांसोबत जे होईल ते बघू, त्या परिणामाला आम्ही भोगायला तयार आहे. कारण इथं बसून मध्ये पोटच भरत नाही आमचं, पोरांचं शिक्षण आहे, आमचा खर्च आहे स्वतःचा, तेच भागत नाही तर मंडईमध्ये बसून उपयोग काय आहे? ते माल विकला जात नाही, 2-2, 3-3 दिवस सडून जातं ते राहिलेला माल शिल्लक. खूप महागाचे माल आहे, गिऱ्हाईक होत नाही आतमध्ये. हा, बाहेरचे सगळं व्यवस्थित बंद केलं पाहिजे, सगळं आतमध्ये व्यवस्थित चालू करून द्यायला पाहिजे. ते बाहेरचे बंदोबस्त केलं पाहिजे. बाकी एवढंच मागणी आहे. माझ्यासोबत व्यावसायिक ताई, त्यांच्याशी आपण बोलूया. ताई नमस्कार, नाव काय आपलं? सविता राक्षे. निवडणूक सुरू आहे आपली आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची, कुणाची हवा आहे तुमच्याकडे? असं काही मला एवढं सांगता नाही यायचं, नाही सांगता यायचं. काय तुमच्याकडे काय प्रॉब्लेम्स आहेत, काय समस्या आहे, सुटल्यात का की काय प्रश्न बाकी आहेत अजून? नाही, समस्या फक्त आमची मंडईची, थोडक्यात बाहेर लोक बसतात सगळे, आतमध्ये काही गिराईक येत नाहीये. परत बाजार बिजार चालू आहे, त्याच्यामुळे अजिबात गिराईक नाही. गेले आम्ही 22 वर्षापासून इथे, आतापर्यंत अशी मंडई झाली नाही. तुम्ही पण बघताय, आम्ही आणतोय माल, देतोय फेकून, परत आणतोय, अशी आमची भरपूर नुकसान चालू आहे सध्या. अजिबात गिराईक नाहीये. हीच मागणी आहे का जे येईन ते उमेदवारांनी आमची सोय करावी व्यवस्थित इथं. सोय करायला पण नेमकं काय केलं पाहिजे?
काय केलं पाहिजे म्हणजे ही आम्ही बसलोय हे बाहेर बसलोय जे ज्यांनी दिले मंडई सगळ्यांना गाळे ते गाळे पण खूप छोटे आणि ते याच्यात असे कप्पे कप्पे बनवल्यामुळे इथलं तिकडे दिसलं पाहिजे इथे जर कस्टमर उभं राहिलं तर तिकडचं दिसले पाहिजे लोक पण तसं काही नाही हे कप्पे असल्यामुळे मग इथं मंडई चालणं खूप अवघड आहे जरा त्याच्यामुळं अशी सोय झाली पाहिजे का आतमध्ये ओपन मंडई झाली पाहिजे आणि सगळे बाहेरचे जे लोक आहे त्यांना आतमध्ये आणलं पाहिजे मग ही मंडई चालन तोपर्यंत मंडई चालन आता आम्हाला जर बाहेर गेलं तर आता आपण खूप वर्ष आले इथे आम्हाला बाहेर जाणं आता आली गाडी अतिक्रमण आल्यावरती बाहेर जायचं पळायचं उचलायचं ते आम्हाला होणार नाही आता खूप दिवस झाले आता आम्ही इथं 4 वर्ष झाले आम्ही आमचे पैसे टाकतोय परत तेच करतोय आम्ही आता तोट्यात आहे सध्या काही नाही म्हणजे बिझनेस तर काय आता तुम्ही पण बघताय अजिबात गिरायक नाही संडे असून सुद्धा बाहेर आठवडे बाजार आहे खूप खूप ठिकाणी स्टॉल लागतात लोक येतात गाड्या आणतात आणि विकून जातात आम्ही बसलोय असंच बघत बाकी काही नाही इथे नुकसान आमची आवडी येईन जो कोणी उमेदवार येईल त्यांनी आमच्याकडे थोडं लक्ष द्यावा ही इच्छा आहे बाकी काही नाही आता कोण कोण उभं आहे माहिती आहे का निवडणुकीत हो माहिती ना कोण कोण आहे विक्रांत लांडे लांडे परत कोण आहे? मडगिरे नम्रताताई तुषार साने परत सुदाम लांडगेचे त्यांचे पण आहे अजून सीमा सावळे पण आहे सगळे उमेदवार खूप छान आहे पण आता आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे एवढीच इच्छा आहे आमची कोण येतं कोण तुमच्याकडं तुमच्या अडचणी कोण जाणून घेतं आता सध्या तर काही हे म्हणजे इकडे एवढं थोडक्यात जास्त कुणाचं लक्ष तर नाहीच आहे म्हणजे लक्ष म्हणजे आम्ही 4च इथं जेवढे होते आले होते ना पहिले आम्हाला बसवलं होतं ना त्यातले अर्धे निघून गेले बाहेर कारण का नाही होत धंदे त्याच्यामुळे बाहेर निघून गेले मग आता आमचं कसं झालंय खूप वर्ष आले आम्ही या धंद्यात असल्यामुळं 22 वर्ष झाले आम्हाला मग आम्ही आता ह्या वेळेला आता बाहेर जायचं इथे 4 वर्ष आले इथून उठायचं बाहेर बसायचं अतिक्रमण आल्यावरती पळायचं हे आमच्याच्याने आता होत नाहीये आमची एवढीच मागणी जे बाहेर लोक बसलेत आम्हाला आतमध्ये आणून ठेवले ते जे बाहेर बसलेत ना त्यांनाही आतमध्ये आणावं ही मंडई ओपन मंडई करावा सगळ्यांच्या सुख सुविधा त्यांनी करावा ही इच्छा आहे बाकी काही नाही अशी आमची इच्छा आहे खर तर या ठिकाणचे जे व्यावसायिक आहेत भाजी विक्रेते असतील फळ विक्रेते असतील त्यांच्याशी आपण बातचीत केली तर त्यांचं एकच म्हणणं आहे की जे बाहेरचे फळ विक्रेते किंवा भाजी विक्रेते आहेत त्यांना सुद्धा आतमध्ये आणलं जावं कारण की त्याच्यामुळे आम्हाला या ठिकाणी ग्राहक नाहीयेत आणि भाजी मंडईची जी रचना आहे ती जर आपण सुद्धा पाहिली तर ती इतकी डेंजर पद्धतीची आहे साधारणतः 70-80 किंवा 100 बाय 100 फुटाची ही भाजी मंडई आहे आणि खूप वेगळ्या पद्धतीने म्हणजे ह्या जर लेन मध्ये कोणी ग्राहक गेला तर पलीकडे हे काय बाजार चालू आहे किंवा काय ते लक्षात येत नाही त्याच्यामुळे ही जी काही मंडई आहे ती ओपन पद्धतीने असावी अशी मागणी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि जे काही गाळे तयार केलेले आपण वरती जाऊन पाहू शकतो की म्हणजे थोडक्यात जी महानगरपालिकेने भाजी मंडई बनवलेली आहे तर 5x5 किंवा आपण म्हणूयात की एक 6x6 हे दिसतंय मला 6 फूट बाय 6 फूट अशा पद्धतीची ही रचना आहे पण इथे एक व्यावसायिक जर बसला तर त्याने किती आपल्या भाजीच्या पाट्या इथं ठेवायच्या हाही एक प्रश्न आहे आणि त्याची जी लांबी रुंदी आहे तीही फार कमी आहे आणि मागच्या बाजूला जर आपण पाहिलं तर भाजी मंडईचं इथे गोडाऊन केलं गेलेलं आहे म्हणजे ज्या ठिकाणी विक्रेते बसणं अपेक्षित आहे ते विक्रेते नाहीत तर ते गोडाऊनचं स्वरूप त्याला प्राप्त झालेलं आहे तर जे कोणी लोकप्रतिनिधी आता या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये निवडून येतील त्यांनी प्रामुख्यानं फळ विक्रेते असतील भाजी विक्रेते असतील यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे कारण की या परिसरामध्ये राहणारे जे काही नागरिक आहेत तेच या व्यावसायिकांचे ग्राहक आहेत आणि जर या व्यावसायिकांची जर व्यवस्थित व्यवस्था या ठिकाणी मार्गी लावली तरच ग्राहकांना त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या भाजी असेल फळ असेल त्या ठिकाणी खरेदी करण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी वातावरण राहू शकतं किंवा व्यवस्था या ठिकाणी निर्माण केली जाऊ शकते मागच्या बाजूला आपण पाहू शकतो की कस्टमर आहेत व्यावसायिकही आहेत पण ते फार कमी प्रमाणामध्ये आहेत आतमध्ये येणारे जे ग्राहक आहेत कारण की दिसतच नाही तर कस्टमर आतमध्ये येणार तरी कसा व्हिडिओ जर्नलिस्ट सह मी लक्ष्मण दातखेडे आपला आवाज भोसरी